मित्रांनो, हा व्हिडिओ भारताचा भूगोलचा पार्ट 2 आहे। तर प्रश्न क्रमांक 25 पर्यंत झालते। आज 26वा म्हणजे तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या दिवशी समर्पित केला जातो? तर तीज हा हिंदू सण खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी देवी पार्वती या देवतेस समर्पित केला जातो। पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण भारताच्या किती टक्के भागावर पर्वत आणि डोंगर रांगांचा विस्तार आहे? तर संपूर्ण भारताच्या खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी 28.8 एवढ्या टक्के प्रदेशावर किंवा भागावर पर्वत आणि डोंगराचा विस्तार आहे। पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण भारताच्या किती टक्के क्षेत्रावर मैदान आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 44% एवढ्या भागावर मैदानी प्रदेश आहेत। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सगळ्यात लांब आहे? तर भारताला एकूण 7516 किलोमीटर एवढी सागरी किनारपट्टी लाभलेली आहे। तर त्यापैकी सर्वात जास्त असलेली खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 गुजरात या राज्याला 1600 किलोमीटर एवढी सागरी किनारपट्टी लाभलेली आहे। तर महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, भूमध्य रेखाच्या जवळ कोणते स्थान आहे? पुढचा प्रश्न आहे, भूमध्य रेखेच्या जवळ कोणते स्थान आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 इंदिरा पॉइंट हे स्थान भूमध्य रेषेच्या जवळ असलेले स्थान आहे। पुढचा प्रश्न आहे, इंदिरा पॉइंट कोठे स्थित आहे? तर इंदिरा पॉइंट हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 अंदमान निकोबार बेट या बेटावर स्थित आहे। मेन म्हणजे ते ग्रेट निकोबार या तालुक्यामध्ये स्थित आहे। कोणते? इंदिरा पॉइंट। इंदिरा पॉइंट हे भारताचे दक्षिणेकडले टोक होय। भारताचे दक्षिण टोक म्हणजे इंदिरा पॉइंट होय। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे? आपण पाहिलं की सगळ्यात मोठी किनारपट्टी ही गुजरात राज्याची आहे। तर सर्वात छोटी किनारपट्टी ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल या राज्याची आहे। ते म्हणजे किती आहे? 157.5 किलोमीटर एवढी आहे। पुढचा प्रश्न आहे, भारताची जमीन सीमा कोणत्या देशासोबत सर्वाधिक आहे? तर भारताची जमीन सीमा ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 बांगलादेश या देशासोबत सर्वाधिक आहे। तर भारताला लागून असलेले देश कोणते आहे रे? ब, च, प, न, मे, एम, बी, ए म्हणजे बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूटान आणि अफगाणिस्तान। तर अफगाणिस्तानची सगळ्यात कमी भूसीमा लागलेली आहे व बांगलादेशची सर्वात जास्त भूसीमा लागलेली आहे। तर बांगलादेशची एकूण 4096 किलोमीटर एवढी भूसीमा भारताला लाभलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी मुंबई हे आहे। मुंबई हे भारताची आर्थिक राजधानी आहे। तसेच मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आहे। तर सर्वोत्कृष्ट बंदरसुद्धा मुंबई हे आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतातल्या पूर्वी सागरी किनारपट्टीला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर भारतातील पूर्वी सागरी किनारपट्टीला खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 कोरोमंडल या नावाने ओळखले जाते। पुढचा प्रश्न आहे, प्राचीन भारताचा कोणता भौगोलिक भाग प्राचीन आहे?
तर खालीलपैकी प्रायद्वीपीय पठार हा सगळ्यात प्राचीन असलेला भाग आहे. पुढील प्रश्न आहे, कोकण किनारा कुठून कुठपर्यंत स्थित आहे? तर कोकण किनारा हा खालीलपैकी गोवा ते दमणपर्यंत स्थित आहे. तर एकूण पश्चिम किनाऱ्याचे भाग कोणकोणते आहे? सगळ्यात पहिले गोवा ते दमणपर्यंत कोकण असे म्हणतात. दुसरा भाग आहे कच्छ ते दमण, तर या भागाला कच्छ म्हणून ओळखले जाते. अजून दमण ते गोवा म्हणजे कोकण, नंतर गोवा ते मंगलोर या भागाला कानडा म्हणून ओळखले जाते. तर मंगलोर ते कन्याकुमारी या भागाला मलबार म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश यांनी निश्चित केली आहे. तर कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे खालीलपैकी दमणगंगा ते तेरेखोल नदी यांनी निश्चित केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? तर भारताची दक्षिणोत्तर लांबी ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 3214 किलोमीटर एवढी आहे. पुढचा प्रश्न आहे, न्यू मूर द्वीप कोठे स्थित आहे? तर न्यू मूर द्वीप हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 अंदमान समुद्रामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणता द्वीप भारत आणि श्रीलंकेच्या मध्ये स्थित आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 रामेश्वरम हा द्वीप भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न आहे, लक्षद्वीप समूहाच्या एकूण द्वीपांची संख्या किती आहे? तर लक्षद्वीप समूहाच्या एकूण द्वीपांची संख्या आहे ऑप्शन क्रमांक 4 एकूण 36 द्वीप आहेत. तर लक्षद्वीपच्या एरिया म्हणजे क्षेत्रफळाचा विचार केला तर क्षेत्रफळ हे 32 स्क्वेअर किलोमीटर एवढे आहे. लक्षद्वीपची राजधानी म्हटलं तर ती करवत्ती हे आहे. तर तेथील लावा हा लोकप्रिय नृत्य प्रकार आहे. पुढचा प्रश्न आहे, लक्षद्वीप समूहाच्या एकूण किती द्वीपांवर लोकवस्ती आहे? लक्षद्वीप समूहामध्ये एकूण 36 द्वीपांचा समावेश होतो. तर त्याच्यापैकी फक्त ऑप्शन क्रमांक बी एकूण 10 द्वीपांवर ही लोकवस्ती आढळते. पुढील प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या ठिकाणाला सफेद पाणी या नावाने ओळखले जाते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी सियाचीन या भागाला सफेद पाणी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, चीनच्या ताब्यात असलेल्या जम्मू काश्मीरच्या भागाला काय म्हणतात? तर चीनच्या ताब्यात असलेल्या जम्मू काश्मीरच्या भागाला खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए अस्काई चीन या नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, भारतात शीत मरुस्थल कोणते आहे? मरुस्थल म्हणजे काय होते? वाळवंट. तर भारतामध्ये शीत वाळवंट हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 लडाखला म्हटले जाते. लडाखला आणखी खिंडांची भूमी म्हणून ओळखले जाते. खिंडींची भूमी. पुढचा प्रश्न आहे, दख्खन पठाराची उंची डॅश डॅश मीटरच्या दरम्यान आहे. तर दख्खनच्या पठारांची उंची ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी 300 ते 900 मीटर यांच्या दरम्यान आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर भारतामध्ये एकूण 28 घटक राज्य आहे. तर 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.
पुढचा प्रश्न आहे, न्यू मूर द्वीपावरून भारताचे कोणत्या देशासोबत विवाद चालू आहे? न्यू मूर द्वीप ह्या अंदमान सागरामध्ये येतो. तर न्यू मूर द्वीपावरून भारतासोबत खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 बांगलादेश या देशाचे विवाद चालू आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारत कोणत्या गोलार्धात स्थित आहे? भारत हा पृथ्वीच्या ऑप्शन क्रमांक बी उत्तर गोलार्धामध्ये स्थित आहे. थँक्यू.